चला तर आज एका सुंदर प्रवासाची गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे एका अविस्मरणीय सुट्टीची, मैत्रीची, निसर्गाची आणि लहानपणीच्या त्या गोड आठवणींची. आठवून बघा बरं, शाळेचा शेवटचा दिवस आणि ती शेवटची घंटा वाजायची वेळ. सगळीकडे एकच जल्लोष असतो नाही का? आणि सुट्टी लागल्याचा तो आनंद तर काही वेगळाच असतो. आणि जशी शाळेची शेवटची घंटा वाजली ना, तसा वर्गात नुसतं कल्लोळ झाला. आपले राहुल आणि विवान तर आनंदाने अक्षरशः उड्याच मारू लागले. चला, अखेर परीक्षेच्या तणावातून सुटका मिळाली होती आणि आता फक्त धमाल करण्याची वेळ होती. पण गंमत अशी आहे की प्रत्येक सुट्टीची सुरुवात जशी वाटते तशीच ती पुढे जाते का? पाहूयात त्यांच्या सुट्टीची सुरुवात कशी झाली. म्हणजे बघा, सुरुवातीला तर खूप उत्साह होता. मग आला कंटाळा आणि त्यानंतर सुचली एक भन्नाट कल्पना. राहुलने तर काय काय प्लॅन्स केले होते विचारू नका, पण झाला उलटच. पहिले 2 दिवस तर घरातल्या घरात टीव्ही बघण्यात आणि मोबाईलवर गेम्स खेळण्यातच निघून गेले. पहिले 2 दिवस टीव्ही आणि मोबाईल गेम्समध्ये इतके गेले की त्यांना कळलंच नाही. पण लवकरच घरात बसून बसून दोघांनाही कंटाळा येऊ लागला. आणि मग त्याच कंटाळ्यातून अचानक राहुलला एक जबरदस्त आयडिया सुचली. शहराच्या बाहेर पडायचं, समुद्रावर जायचं, डोंगरावर जायचं आणि मनसोक्त धमाल करायची. आणि ही आयडिया होती आपल्या राहुलची. तो विवानला म्हणाला, ऐक ना, आपण आधी माझ्या आजी आजोबांकडे कोकणात जाऊ आणि मग तिथून तुझ्या आजी आजोबांकडे महाबळेश्वरला. किती मस्त कल्पना होती ही, नाही का? एकाच सुट्टीत 2-2 ठिकाणं. अरे वा! हे ऐकून विवानच्या डोळ्यात तर एक वेगळीच चमक आली. दोघांनी क्षणाचाही विचार न करता आपापल्या बॅगा भरल्या आणि प्रवासाची तयारी सुरू केली. आणि मग काय, सुरू झाला त्यांचा प्रवास. शहराच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या कुशीत थेट कोकणच्या दिशेने. ट्रेनमधून उतरल्यावर तर त्यांना असं वाटलं की जणू ते एका वेगळ्याच जगात आले आहेत. शहराच्या धावपळीपासून खूप दूर, एका शांत आणि सुंदर गावात. स्टेशनच्या बाहेर पाऊल ठेवता ज्या गोष्टींनी त्यांचं स्वागत केलं ना, त्या केवळ अद्भुत होत्या. लाल मातीचे रस्ते, उंच नारळाची झाडं आणि हवेत सगळीकडे दरवळणारा तो आंब्यांचा गोड वास. खरंच हेच ते कोकण. आणि दारातच त्यांची लाडकी आजी अगदी आतुरतेने वाट बघत उभी होती. तिने दोघांनाही जवळ घेतलं, मिठी मारली आणि त्यांचं घरात अगदी प्रेमळ स्वागत केलं. चला तर मग, आता सुरू होतो त्यांच्या कोकणातला पहिला दिवस. लाल माती आणि आंब्याच्या वासाने भरलेला एक संपूर्ण आणि अविस्मरणीय दिवस. सकाळची सुरुवात तर एकदम मस्त झाली. थेट समुद्रकिनाऱ्यावर आजोबांसोबत ते फिरायला गेले. विवानने सुंदर सुंदर शंखशिंपले गोळा केले, तर राहुलने ओल्या वाळूत त्यांचं नाव कोरलं. बेस्ट फ्रेंड्स राहुल विवान. आता घरी परतल्यावर एक नवीनच गंमत त्यांची वाट बघत होती. विहिरीतून पाणी काढणं. दोरीला बांधलेली जड बादली खाली सोडायची, ती पाण्याने भरली की सगळा जोर लावून वर ओढायची. शहरातल्या मुलांसाठी हा एक रोमांचक अनुभव होता. विवान तर त्या थंडगार पाण्याने इतका खुश झाला की काय सांगू. आणि गंमत म्हणजे त्याने त्याच ताज्या थंडगार पाण्याने अंगणातच आंघोळ केली. बरं, एवढं खेळून झाल्यावर भूक तर लागणारच. आता वळूया दिवसाच्या पुढच्या भागाकडे, जिथे होती दिवसभराची धमाल आणि कोकणची ती अप्रतिम चव. आणि आजीच्या हातचा नाश्ता म्हणजे आहाहा, एक मेजवानीच होती. गरमागरम पोहे, सोबत केळी आणि एक खास कोकणी पदार्थ, फणसाच्या गऱ्यांपासून बनवलेले गोड घारगे. वा, त्याची चव तर अप्रतिमच असणार. नाश्ता झाल्यावर स्वारी निघाली आंब्याच्या बागेत आजोबा आणि मामांसोबत. तिथे तर सगळीकडे हापूस आंब्यांचा सुगंध पसरला होता, जो त्यांना अक्षरशः खुणावत होता. आंबे बघून राहावे ना. दोघांनी प्रयत्न केला झाडावर चढायचा, पण पुढच्याच क्षणी काय झालं? धडाम, दोघंही खाली. ते पाहून मामांनी गमतीनं नारळाच्या झाडाची भीती घातली आणि सगळ्यांमध्ये एकच हशा पिकला. बागेतून परतल्यावर जेवणाचा बेत तर अगदी शाही होता. गरमागरम भात, आंब्याची आमटी, कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली थंडगार सोलखडी आणि हो, अर्थातच भरपूर आमरस. कोकणची ही चव अनुभवल्याशिवाय सुट्टी पूर्णच होऊ शकत नाही. असा हा धमाल दिवस आता हळूहळू संपत आला होता. आता वेळ होती मावळत्या सूर्याची, शांत वातावरणाची आणि सोबतीला आजीच्या गोष्टीची. संध्याकाळी ते पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर गेले. सूर्य मावळत होता आणि दोघे मित्र वाळूचे किल्ले बांधण्यात एकदम दंग झाले होते. हा माझा किल्ला, विवान म्हणाला. त्यावर राहुलने उत्तर दिलं, आणि ही माझ्या राजवाड्याची भिंत. रात्रीची मजा तर काही औरच होती. अंगणात मोकळ्या आकाशाखाली चांदण्या मोजत झोपायचं. आणि त्यात भर पडली आजीच्या गोष्टीची. एका समुद्रपर्याची गोष्ट ऐकता ऐकता ते दोघेही कधी शांत झोपी गेले हे कळलंच नाही. हा दिवस अनुभवल्यावर एक प्रश्न मनात येतोच.
की एका परफेक्ट सुट्टीची व्याख्या तरी काय असते. कदाचित ती महागड्या हॉटेल्समध्ये नसते, तर अशा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांमध्ये दडलेली असते. राहुल आणि विवानसाठी तर ही फक्त सुरुवात होती. त्यांच्या महाबळेश्वरच्या प्रवासात पुढे काय धमाल होते ते पाहूया पुढच्या भागात.